आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी SFN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या सांगोला तालुक्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईची वाट धरणाऱ्या सांगोलेकरांना मुंबई आणि परिसरात सुमारे 100 एकरावर घरकुल योजना राबवून हक्काचं घर मिळवून देण्यासाठी तसेच आपल्या अडीअडचणी आणि व्यथा मांडण्यासाठी 24 तास तत्पर असणारे कार्यालय आणि सांगोला तालुक्यातील विद्यार्थी, तरुण तसेच अन्य नागरिकांसाठी नवी मुंबई परिसरात भव्य सांगोला भवन उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचं अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी दिले। वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन हॉल येथे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगोला तालुक्यातील हजारो नागरिकांचा भव्य, दिव्य आणि अभूतपूर्व असा स्नेह मेळावा संपन्न झाला। या मेळाव्यासाठी सांगोला तालुक्यातील सुमारे 7 ते 8 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते। आजवरच्या इतिहासात मुंबई परिसरात झालेला हा सर्वात भव्य, दिव्य स्नेह मेळावा होता। दरम्यान या स्नेह मेळाव्यात मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या हजारो सांगोलेकर कुटुंबियांनी सहकुटुंब सामील होत दीपकआबा साळुंखे पाटील यांच्याशी दिलखुलास संवाद साधला। या स्नेह मेळाव्यातील उपस्थित नागरिकांचा उत्साह एखाद्या उत्सवाप्रमाणे होता। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादानं या स्नेह मेळाव्याची मुंबईसह संपूर्ण सांगोला तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, अलिबाग, पनवेल, पालघर तसेच मुंबई परिसरातील सर्व सांगोलेकर बांधवांना संबोधित करताना दीपकआबा म्हणाले, मुंबईत सांगोलेकर बांधवांनी केलेलं भव्य, दिव्य स्वागत आणि मी अक्षरशः कृतार्थ झालोय। आजवर केलेल्या निस्वार्थ आणि निरपेक्ष कामाची ही मी पोहोच पावती आहे असं मानतो। मुंबईतील बांधवांनी केलेल्या सत्कारामुळे यापुढील काळातही आणखीन जोमानं काम करण्याची ऊर्जा मिळाली। गेली 30 ते 35 वर्ष राजकीय, सामाजिक आयुष्यात सक्रिय असताना माणुसकी हाच आपला धर्म आणि निस्वार्थ कर्तव्य हेच आपली जात या भावनेनं काम करत आलोय। समोर येणारा व्यक्ती कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा किंवा कोणत्या धर्माचा याचा कधीच विचार न करता येणाऱ्या नागरिकांचं काम मार्गी लावणं हे माझं कर्तव्य। या भावनेतून कसलीही अपेक्षा न ठेवता प्रत्येक व्यक्तीचं काम तडीस नेण्याचा प्रयत्न केला। या पुढील काळातही याच विचारावर आपण काम करू आणि मनात कोणता पूर्वग्रह न ठेवता निस्वार्थपणे शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहू। ग्वाही ही शेवटी माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी संबंध सांगोलेकरांना दिली। संपूर्ण सांगोला तालुक्यासह आता मुंबई स्थित सांगोलाकरांनाही यंदा निवडणुकीत कसल्याही परिस्थितीमध्ये दीपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करण्याचा निर्धार केलाय। आमदार म्हणून निवडून झाल्यानंतर दीपकआबा साळुंखे पाटील यांनी धनगरी वेशात विधानसभेचा सदस्य म्हणून शपथ घ्यावी अशी विनंती धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब मोटे यांनी केली आहे। यावर माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तात्काळ होकार दर्शवून वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या धनगर समाजाच्या मागण्यांवर आवाज उठवणार असा शब्द दिलाय। राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात। माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील स्नेह मेळाव्यात रेकॉर्ड ब्रेक 7 ते 8 हजार सांगोलेकर बांधवांनी उपस्थिती लावल्यानं या स्नेह मेळाव्याची संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच चर्चा रंगली। दीपकआबांच्या सांगोला तालुक्यात सुरू असलेल्या गावभेट दौरा, महिला मेळावा तसेच अन्य सार्वजनिक कार्यक्रमांना तुफान प्रतिसाद मिळत असतानाच मुंबई येथील स्नेह मेळावा सुपरहिट झाल्यानं अनेक राजकीय पक्षांना चांगलंच टेन्शन आलंय। त्यामुळे राजकीय भूकंप मुंबईत पण हादरे सांगोल्यात अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होऊ लागल्यात।